नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलमार्फत सुरू असलेले काही महत्त्वपूर्ण कोर्सेसबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। अंगणवाडी सुपरवायझर झूम ऑनलाईन कोर्स, झूम ऑनलाईन कोचिंग ट्युटोरियल्स कोर्स, जवाहर नवोदय विद्यालय एक्झाम 5th स्टँडर्ड हे कोर्स लॉन्च केलेले असून या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी 9405 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सअप करा। तसेच विविध मॉक टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही पुरकेस करू शकता, ज्यात CTET मॉक टेस्ट सिरीज, सेट एक्झाम प्री प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीज, सरळ सेवा भरती एक्झाम प्री प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीज सुद्धा खरेदी करू शकता। शिक्षक म्हणून मुलाखतीची तयारी करीत असाल तर त्यासाठी सुद्धा शिक्षक भरती डेमो लेसन तयारी ही PDF खरेदी करू शकता। यासाठी 9405 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सअप करा। तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी बनवलेला एज्युकेशनल व्हिडिओ कसा बनवायचा आणि अजून काही स्किल शिकण्यासाठी तुम्ही झूम ऑनलाईन एज्युकेटर ट्युटोरियल्स कोर्ससाठी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंगणवाडी तसेच सरळ सेवा भरती TET व टेटसाठी उपयुक्त सराव प्रश्नसंच बघणार आहोत। काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनात पास केला? पर्याय क्रमांक 1 आहे 1928 सुरत, पर्याय क्रमांक 2 आहे 1929 लाहोर, पर्याय क्रमांक 3 आहे 1920 अलाहाबाद आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1931 कराची। तर विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा 1929 साली लाहोर या अधिवेशनात पास केला, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 1929 लाहोर। जालियनवाला बाग कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पतियाळा, पर्याय क्रमांक 2 आहे दिल्ली, पर्याय क्रमांक 3 आहे अमृतसर आणि पर्याय क्रमांक 4 आहे अलाहाबाद। तर विद्यार्थी मित्रांनो, जालियनवाला बाग हा अमृतसर येथे आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 अमृतसर। प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोणास म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आहे रा. भांडारकर, पर्याय क्रमांक 2 आहे न्यायमूर्ती म.गो. रानडे, पर्याय क्रमांक 3 आहे आत्माराम पांडुरंग आणि पर्याय क्रमांक 4 आहे गोपाळ गणेश आगरकर। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक हे आत्माराम पांडुरंग यांना म्हणतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 आत्माराम पांडुरंग। बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? पर्याय क्रमांक 1 आहे विठ्ठलभाई पटेल, पर्याय क्रमांक 2 आहे गोविंद वल्लभ पंत, पर्याय क्रमांक 3 आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि पर्याय क्रमांक 4 आहे महात्मा गांधी। तर विद्यार्थी मित्रांनो, बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल। 1 जानेवारी 1948 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? पर्याय क्रमांक 1 आहे डॉक्टर भाऊदाजी लाड, पर्याय क्रमांक 2 आहे नाना शंकर सेठ, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि पर्याय क्रमांक 4 आहे वीणा मंडलिक। तर विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारी 1948 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली होती, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिराव फुले। संविधानानुसार विधान परिषदेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती असू शकते? पर्याय क्रमांक 1 आहे विधानसभा सभासद संख्येच्या 1/2, पर्याय क्रमांक 2 आहे विधानसभा सभासद संख्येच्या 1/3, पर्याय क्रमांक 3 आहे विधानसभा सभासद संख्येच्या 1/4 आणि पर्याय क्रमांक 4 आहे विधानसभा सभासद संख्येच्या 1/5।
तर विद्यार्थी मित्रांनो, संविधानानुसार विधान परिषदेची जास्तीत जास्त सभासद संख्या ही विधानसभा सभासद संख्येच्या 1/3 इतकी असू शकते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, विधानसभा सभासद संख्येच्या 1/3. राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा कोण? पर्याय क्रमांक 1 आहे सर्वोच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 2 आहे उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 आहे लोकसभेचे सभापती आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंतप्रधान. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा हा पंतप्रधान हा असतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंतप्रधान. उपराष्ट्रपती डॅश डॅशचे पदसिद्ध सभापती असतात. पर्याय क्रमांक 1 आहे लोकसभेचे, पर्याय क्रमांक 2 आहे न्यायमंडळाचे, पर्याय क्रमांक 3 आहे संसदेचे आणि पर्याय क्रमांक 4 आहे राज्यसभेचे. तर विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, राज्यसभेचे. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे संरक्षण, पर्याय क्रमांक 2 आहे तार, पर्याय क्रमांक 3 आहे पोस्ट आणि पर्याय क्रमांक 4 आहे जमीन महसूल. तर विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण, तार आणि पोस्ट हे केंद्र सूचीतील विषय आहेत. तर जमीन महसूल हा राज्य सूचीतील विषय आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, जमीन महसूल. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती? पर्याय क्रमांक 1 आहे 2, पर्याय क्रमांक 2 आहे 1, पर्याय क्रमांक 3 आहे 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटनेमध्ये एकूण 3 सूची आहेत. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 3. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? पर्याय क्रमांक 1 आहे मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 2 आहे गृहमंत्री, पर्याय क्रमांक 3 आहे पंतप्रधान आणि पर्याय क्रमांक 4 आहे भारताचे राष्ट्रपती. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यपाल हे भारताच्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, भारताचे राष्ट्रपती. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटनादुरुस्तींमुळे झाले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 73 व 74वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक 2 आहे 42 व 43वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक 3 आहे 45 व 46वी घटनादुरुस्ती आणि पर्याय क्रमांक 4 आहे 75 व 76वी घटनादुरुस्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण हे 73 आणि 74वी घटनादुरुस्तीमुळे झाले आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 73 व 74वी घटनादुरुस्ती. चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? पर्याय क्रमांक 1 आहे 50, पर्याय क्रमांक 2 आहे 60, पर्याय क्रमांक 3 आहे 55 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 45. तर विद्यार्थी मित्रांनो, चंद्र हा दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 50. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण कोकणात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे चिखलदरा, पर्याय क्रमांक 2 आहे तोरणमाळ, पर्याय क्रमांक 3 आहे आंबोली आणि पर्याय क्रमांक 4 आहे गडचिरोली. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील आंबोली हे ठिकाण कोकणात आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, आंबोली. शेकडो प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे चप्राळा अभयारण्य, पर्याय क्रमांक 2 आहे भीमाशंकर अभयारण्य, पर्याय क्रमांक 3 आहे पेंच अभयारण्य आणि पर्याय क्रमांक 4 आहे मेळघाट अभयारण्य. तर विद्यार्थी मित्रांनो, शेकडो या प्राण्यासाठी भीमाशंकर अभयारण्य हे प्रसिद्ध आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, भीमाशंकर अभयारण्य. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे उभारण्यात आले? पर्याय क्रमांक 1 आहे पाडेगाव,
पर्याय क्रमांक 2 आहे कोइंबतूर, पर्याय क्रमांक 3 आहे कानपूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे मांजरी. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र हे मांजरी येथे उभारण्यात आलेले आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 मांजरी. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे अरविंद घोष, पर्याय क्रमांक 2 आहे लाला लजपत राय, पर्याय क्रमांक 3 आहे लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक 4 आहे बिपिनचंद्र पाल. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय असंतोषाचे जनक हे लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली होती? पर्याय क्रमांक 1 आहे भगतसिंग, पर्याय क्रमांक 2 आहे चंद्रशेखर आझाद, पर्याय क्रमांक 3 आहे वी. सावरकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे सचिंद्रनाथ सन्याल. तर विद्यार्थी मित्रांनो, अभिनव भारत ही संघटना विनायक दामोदर सावरकर म्हणजेच वी. सावरकर यांनी स्थापन केली होती, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 वी. सावरकर. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 आहे राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 आहे पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 आहे H.G. मुखर्जी आणि पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे इंग्लंड, पर्याय क्रमांक 2 आहे कॅनडा, पर्याय क्रमांक 3 आहे अमेरिका आणि पर्याय क्रमांक 4 आहे जर्मनी. तर विद्यार्थी मित्रांनो, संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने इंग्लंड या देशाकडून स्वीकारली आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 इंग्लंड. राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? पर्याय क्रमांक 1 आहे 4, पर्याय क्रमांक 2 आहे 5, पर्याय क्रमांक 3 आहे 6 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 2. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभा सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 6. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे 44, पर्याय क्रमांक 2 आहे 42, पर्याय क्रमांक 3 आहे 50 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 48. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 48. सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे नरेंद्र मोदी, पर्याय क्रमांक 2 आहे प्रणव मुखर्जी, पर्याय क्रमांक 3 आहे हमीद अन्सारी आणि पर्याय क्रमांक 4 आहे लालकृष्ण अडवाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या भारताचे राष्ट्रपती हे प्रणव मुखर्जी आहेत, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 प्रणव मुखर्जी. बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे इथेन, पर्याय क्रमांक 2 आहे मिथेन, पर्याय क्रमांक 3 आहे नायट्रोजन आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रोपेन. तर विद्यार्थी मित्रांनो, बायोगॅसमध्ये मुख्य घटक हा मिथेन हा असतो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 मिथेन. शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? पर्याय क्रमांक 1 आहे फॉस्फरस, पर्याय क्रमांक 2 आहे सल्फर, पर्याय क्रमांक 3 आहे कॉपर आणि पर्याय क्रमांक 4 आहे ग्रॅफाइट. तर विद्यार्थी मित्रांनो, शोभेची दारू तयार करण्यासाठी सल्फर याचा वापर करतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 सल्फर. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आहे क्रिमिनॉलॉजी, पर्याय क्रमांक 2 आहे सायकॉलॉजी, पर्याय क्रमांक 3 आहे फिजिओलॉजी आणि पर्याय क्रमांक 4 आहे न्यूरोलॉजी.
तर विद्यार्थी मित्रांनो, मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायकॉलॉजी असे म्हणतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 सायकॉलॉजी. रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक 1 आहे ऑटो हॉर्न, पर्याय क्रमांक 2 आहे रिचर्ड गॅटलिक, पर्याय क्रमांक 3 आहे सॅम्युअल कोल्ट आणि पर्याय क्रमांक 4 आहे डेनिस पॅपिन. तर विद्यार्थी मित्रांनो, रिव्हॉल्व्हरचा शोध सॅम्युअल कोल्ट यांनी लावलेला आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 सॅम्युअल कोल्ट. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? पर्याय क्रमांक 1 आहे कल्पना चावला, पर्याय क्रमांक 2 आहे राकेश शर्मा, पर्याय क्रमांक 3 आहे समीर शर्मा आणि पर्याय क्रमांक 4 आहे नील आर्मस्ट्रॉंग. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय हा राकेश शर्मा हा आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 राकेश शर्मा. बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्य कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे नायगाव, पर्याय क्रमांक 2 आहे बीड, पर्याय क्रमांक 3 आहे माजलगाव आणि पर्याय क्रमांक 4 आहे नेकनूर. तर विद्यार्थी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्य हे नायगाव येथे आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 नायगाव. माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 आहे बिंदुसरा, पर्याय क्रमांक 2 आहे कुंडलिका, पर्याय क्रमांक 3 आहे मांजरा आणि पर्याय क्रमांक 4 आहे सिंदफणा. तर विद्यार्थी मित्रांनो, माजलगाव धरण हे बिंदुसरा नदीवर आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 बिंदुसरा. बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमिनाबाद म्हणून ओळखले जात होते? पर्याय क्रमांक 1 आहे बीड, पर्याय क्रमांक 2 आहे धारूर, पर्याय क्रमांक 3 आहे अंबाजोगाई आणि पर्याय क्रमांक 4 आहे नेकनूर. तर विद्यार्थी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे गाव पूर्वी मोमिनाबाद म्हणून ओळखले जात होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 अंबाजोगाई. शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, पर्याय क्रमांक 2 आहे पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 आहे सरोजिनी नायडू आणि पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण या थोर व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा केला जातो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? पर्याय क्रमांक 1 आहे नाशिक, पर्याय क्रमांक 2 आहे पैठण, पर्याय क्रमांक 3 आहे कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंढरपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात कुंभमेळा हा नाशिक जिल्ह्यात भरतो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 नाशिक. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया अशीच प्रश्नांची सिरीज घेऊन.